नाही जाय गप. गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज तुम्हाला माहिती आहे सकाळी सकाळी आहे ना असं काम लागून गेलेलं आहे आणि त्याच्यात वातावरण एवढं भंगार आहे म्हणजे ऊनच पडत नाही आज, असा विषय झालेला आहे. आपल्याला ॲक्च्युली जायचं आहे विल्लोळीला आणि गाईज विल्लोळीला आपण जाणार आहे 2 व्हीलरवर. त्याचं कारण असं आहे आपल्याला 2 फायर एक्सटिंग्विशर घेऊन जायचं. काय सकाळी सकाळी डोक्याला ताण राहतं. हे बघा आता हे 2 फायर एक्सटिंग्विशर आहे. हे लवकरात लवकर बसंतीवर लोड करू आणि निघू आपल्या प्रवासाला. गाईस ॲक्च्युली ना रस्ता एवढा भंगार आहे ना, डायरेक्ट एवढं वाट लागून गेली पायाची. नाही का सिलेंडर पण आहे ना सारखे वाकडे तिकडे होत आहे. ते बघा हा रस्ता. आणि आज आपण आलेलो आहे एकतर आपल्या बसंतीवर नाही का, छोट्यावाल्या बसंती. फुल वाट म्हणजे डायरेक्ट पाय बी दुखायला लागले. जाऊ आता थोडा थोडा प्रवास करत म्हणजे मग आपल्याला हे फायर एक्सटिंग्विशर देता येतील. बघा ही पण एक कंपनी आहे नाही का गाईची. या कंपनीच्या पुढंच आपली कंपनी. काहीच तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवतो बघा. वातावरण बघा का खतरनाक झालेलं आहे. एवढं खतरनाक वातावरण आहे ना. आणि हे आहे आपलं गॅसचं गोडाऊन नाही का. आपल्याला इथं आता फायर एक्सटिंग्विशर डिलिव्हरी करायची. फायनली आता आपण पोहोचलेलो आहे इथं. हे बघा आपले हे 2 फायर एक्सटिंग्विशर आणि हे गोडाऊन. तर आता लवकरात लवकर इथली डिलिव्हरी करू, रिसिव्ह घेऊ, चलनावर निघू आपण आपल्या घरी, कारण घरी खूप काम पडले. गाईज फायनली आता आपण आलोय आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला आलो तर आलो, त्याच्यात ते गॅसवाले जे होते त्यांचे आणून 3 सिलेंडर घेऊन आलो. हे बघा. आणि त्याच्यात त्यांना खूप इमर्जन्सी नाही का आता. तर काय करू लवकरात लवकर हे जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते आपण रिफिलिंग करून घेऊ. कारण तुमच्या भावाचं झालेलं आहे मोबाईल बंद. जो कॉलिंग वगैरे येते ना, कॉलिंगच करता येत नाही, तर फोनच बंद झालेला आहे. मग आपल्याला जायचं आहे सिम कार्डचा काय इश्यू आहे तो क्लिअर करण्यासाठी. सो गाईज फायनली आता आपण आलेलो आहे आपल्या घरी. आणि तुमच्या भावानी मस्त आज खाल्लेलं आहे मिसळ पाव. म्हणजे ॲक्च्युली मम्मी नाही घरी, तर त्याच्यामुळं जेवण बनवायला पण आहे ना तुमच्या भावाचं नेमकं सिम कार्ड बंद झालं होतं. तर 3-4 टाईम जाऊन आलो आपण त्यांच्याकडं, बट तेच नाही तिथं. आता कधी येतील काय माहिती ते. तर मग फायनली घरी आलो. घरी आल्यानंतर काय आपण मस्त जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. आता थोडा मस्त आराम करू आपण आणि मग त्यानंतर परत जाऊ कॅम्पला. आणि मग तिथं बघू जर सिम कार्ड चालू झालं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण झालं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. गाईज फायनली झालं आपलं सिम कार्ड चालू. आता जाऊ घरी. चलो ॲक्च्युली आता आपण कुठं चाललेलं आहे माहिती आहे का, इशूला आणि बहिणीची मुलगी म्हणजे भाची आहे, या दोघींना पण आहे ना आपली हक्की बघायची नाही का. तर त्याच्यासाठी आपण हे बघा, हे आपली हक्की मस्त गाडीवर मजा घेते. आणि आता आपण चाललो आहे त्यांना दाखवायला हक्की कशी म्हणून. तर चला गाईच जाऊ तिथं. सावत नाही ती, उचल तू बिंद असतील. होय चल इकडे इकडे आली का. जड आहे ना. वजन आहे तिचं जास्त. नाही ग तू उचल ना, तिला ताकदच नाही लावत. नाही जाय गप. मी जसं उचललं होतं तसं उचलायचं. काहीच तुम्हाला माहिती आहे आपण घरी काय बनवले आज. मम्मी नाही त्याच्यामुळं डायरेक्ट मसाले भात एकदम विशेष गंभीर आहे बघा. ऐसा आहे हात खुळा आहे का नाही बाई. हा काहीच तुम्ही पण घरी ट्राय करा, एक नंबर लागतो. पण स्वतःच्या हाताने बनवून खाल्लात तर मजा येते. सो गाईज आता आपण आलेलो इथं इलेक्ट्रिकलचं काम करण्यासाठी नाही का. म्हणजे सिद्धार्थ भाऊ पण येतोय. बघा ही जी सोसायटी दिसते तुम्हाला, तर या सोसायटीत आपल्याला जायचं आता इलेक्ट्रिकलचं काम करण्यासाठी.
तर सिद्धार्थ पण येतोय, त्याच्यामुळे आपण त्याचा वेट करतोय इथं रस्त्यावर. गाईज फायनली आता आपलं सिद्धार्थ भाऊ आलेला आहे आणि सिद्धार्थ भाऊच्या आपल्या ना गाडीची क्लच वायर तुटून गेलेली नाही. 9 ते 10 फोन केला, असं प्रूफ सगळं दाखवू शकतोय. आता काय करणार, मी म्हटलं तिकडे मेला बिला तर नाही, पण आहे जिवंत आला नाही का आपल्या सुरक्षित आला. तर गाईज आता जाऊ लवकरात लवकर आणि इथलं काम करून घेऊ. सो गाईज फायनली आता आपलं जे काही काम होतं ते काम झालेलं आहे गाईज. आणि त्याच्यात सिद्धार्थ भाऊ तो मस्त आपली पसंती घेऊन चाललेला आहे. आणि तुमचा भाऊ हे बघा क्लच नाही दिसलं का, हे बघा क्लच तुटला आहे आणि आपण बिना क्लचची जी पसंती आहे ती घेऊन चाललेलं आहे. आता काही खरं नाही. तर गाईज आता जाऊ घरी लवकरात लवकर. ही गाडी कशी तरी घेऊन जावं लागणार आहे आपल्याला. ॲक्च्युली इथं उतार आहे त्याच्यामुळे काही विषय नाही, पण आपण गाडी कुठून आणलेली माहिती का, आता सिन्नर फाट्यावरून गाडी घेऊन आलेली. आता विचार करा, आपल्या भाऊनी लाईटी एवढ्या भारी बसवल्या, बघू शकते तुम्ही, फुल पॉवरफुल आहे नाही का. लाईटी एवढ्या भारी बसवल्या, पण भाऊला एक क्लच चांगलं बसवता आलं नाही. ठीक आहे, जाऊ द्या, काही विषय नाही. होते चुका झाला पण पाहिजे, काहीतरी शिकायला भेटतं नाही का गाईज, बरोबर आहे का नाही. तर गाईज चला आता निघतो घरी आपल्या मस्त जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर मस्त गाईज झोपून घेतो मी नाही का. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला, जय महाकाल.